नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत म्हणजे या डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. चला हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत जे सतत आपल्या आजूबाजूला असतं. अगदी आपल्या हातातील उपकरणांमध्ये सुद्धा. हो ना, पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपण दररोज टीव्हीचा रिमोट वापरतो, दुकानात बारकोड स्कॅन करतो किंवा अगदी ते फायबर ऑप्टिक केबल्समधून येणारा हायस्पीड इंटरनेट वापरतो. नक्कीच. आणि या सगळ्यामागे एक अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली गोष्ट काम करत असते. बरोबर. आणि ती गोष्ट म्हणजे फोटोडायोड. आजचा आपला विषय आहे फोटोडायोड फॅब्रिकेशन ब्ल्यूप्रिंट. अतिशय रंजक विषय हा. सुरुवातीलाच सांगायचं तर फोटोडायोड हे मुळात एक पीएन म्हणजे पीएन किंवा पीआयएन जंक्शन असलेलं सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. थोडक्यात सांगायचं तर हे उपकरण प्रकाशाला विजेमध्ये रूपांतरित करण्याचं काम करतं. बरोबर. जेव्हा यावर प्रकाश पडतो तेव्हा आतमध्ये इलेक्ट्रॉन होल पेस तयार होतात आणि त्यातून करंट निर्माण होतो. पण हे इतकं छोटं आणि गुंतागुंतीचं उपकरण नक्की बनतं कसं, हा खरा कुतूहलाचा विषय आहे. हो. आणि प्रकाशाचं विजेत रूपांतर करणं हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं, प्रत्यक्ष मायक्रोस्कोपिक पातळीवर हे साध्य करणं खूप आव्हानात्मक असतं. म्हणजे त्याची निर्मिती प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असणार. अगदी. जेव्हा आपण या उपकरणाची निर्मिती म्हणजेच फॅब्रिकेशन करतो, तेव्हा इंजिनियर्सच्या डोळ्यांसमोर प्रामुख्याने 3 उद्दिष्ट असतात. कोणती 3 उद्दिष्ट? पहिलं म्हणजे उपकरणात एक मोठा डिप्लेशन रिजन तयार करणं. दुसरं, जास्तीत जास्त प्रकाशाचं शोषण किंवा लाईट ॲब्झॉर्प्शन करणं. आणि तिसरं, अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत कमीत कमी नॉईज किंवा व्यत्यय राहील याची काळजी घेणं. ही 3 उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच एका अत्यंत अचूक अशा 10 टप्प्यांच्या प्रक्रियेचा वापर केला जातो. हे ऐकणाऱ्यांसाठी आपलं आजचं उद्दिष्ट हेच आहे, या अत्यंत गुंतागुंतीच्या अशा 10 टप्प्यांच्या मायक्रोस्कोपिक फॅब्रिकेशन प्रक्रियेचा अगदी सोप्या भाषेत वेध घेणं. अगदी बरोबर. हे एखाद्या अतिशय सूक्ष्म शहराची उभारणी करण्यासारखंच आहे. कुठल्याही शहराची किंवा इमारतीची उभारणी करताना सर्वात आधी लागतो तो एक भक्कम आणि स्वच्छ पाया. हो, पाया मजबूत हवाच. आणि इथूनच आपल्या प्रक्रियेची सुरुवात होते. पहिला टप्पा म्हणजे वेफर तयारी किंवा वेफर प्रिपरेशन. यासाठी अतिशय शुद्ध अशा सिलिकॉन वेफरची निवड केली जाते. पण नुसता वेफर घेऊन चालत नाही, तर त्यावर आरसीए क्लिनिंग आणि पॉलिशिंगची प्रक्रिया केली जाते. हो, आणि हे क्लिनिंग आपण घरात करतो तशा साध्या स्वच्छतेसारखं अजिबात नसतं. म्हणजे आणखी ॲडव्हान्स असतं. खूपच. आपण येथे नॅनोमीटर आणि मायक्रोमीटरच्या पातळीवर काम करत आहोत. अशावेळी धुळीचा एक सूक्ष्म कण देखील एखाद्या महाकाय दगडासारखा अडथळा ठरू शकतो. बापरे. आरसीआय क्लिनिंग प्रक्रियेत रसायनांचा वापर करून वेफरच्या पृष्ठभागावरील सेंद्रिय आणि असेंद्रिय अशुद्धी पूर्णपणे काढून टाकली जाते. म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही प्रकारची अशुद्धी. अगदी. त्यानंतर अत्यंत गुळगुळीत पृष्ठभाग मिळवण्यासाठी पॉलिशिंग केलं जातं. यामागील कारण असं की यामुळे पृष्ठभाग पूर्णपणे त्रुटीमुक्त म्हणजे डिफेक्ट फ्री होतो. जे पुढील प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. नक्कीच. जर पृष्ठभागावर थोडी जरी त्रुटी राहिली तर पुढे आपण जे काही मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स उभे करणार आहोत ते कुचकामी ठरतील. म्हणजे पाया फक्त मजबूत असून चालत नाही, तर तो आरशासारखा स्वच्छ आणि निर्दोष असावा लागतो. एकदा का हा परफेक्ट सिलिकॉन वेफर तयार झाला की मग आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळतो, ज्याला थर्मल ऑक्सिडेशन म्हटलं जातं. बरोबर. या प्रक्रियेत वेफरला अत्यंत उच्च तापमानाला ठेवून त्यावर ऑक्सिजनची प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे वेफरवर सिलिकॉन डायऑक्साईडचा म्हणजे SiO2चा एक पातळ थर तयार होतो. हे अगदी एखाद्या धातूवर नैसर्गिकरित्या गंज चढण्यासारखंच आहे. फक्त इथे आपण तो थर अत्यंत नियंत्रित वातावरणात आणि जाणीवपूर्वक तयार करत आहोत. अगदी बरोबर बोललात. आणि हा जाणीवपूर्वक तयार केलेला SiO2चा थर खूप मोठी भूमिका बजावतो. सेमीकंडक्टरच्या या सूक्ष्म जगात हा थर एकाच वेळी 2 कामं करतो. कोणती 2 कामं? पहिलं म्हणजे तो एक उत्तम इन्सुलेशन लेअर म्हणून काम करतो, जो अनपेक्षित विद्युत प्रवाह रोखतो. आणि दुसरं, जे पुढील प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचं आहे, तो मास्किंग लेअर म्हणून काम करतो. मास्किंग लेअर म्हणजे एखाद्या मुखवट्यासारखा? थोडक्यात तसंच. पुढे जाऊन आपल्याला वेफरच्या काही विशिष्ट भागातच बदल करायचे असतात. अशावेळी ज्या भागांना सुरक्षित ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हा थर एका ढाल किंवा चिलखतासारखं काम करतो. समजलं. आता आपल्याकडे एक स्वच्छ सिलिकॉन वेफर आहे आणि त्यावर सिलिकॉन डायऑक्साईडचं संरक्षक चिलखतही आहे.
पण आपण संपूर्ण वेफरवर प्रक्रिया करणार नाही आहोत. नाही, पूर्ण वेफरवर नाही. आपल्याला एका विशिष्ट जागेस प्रकाशाला पकडणारी यंत्रणा उभी करायची आहे. मग एवढ्या छोट्या पातळीवर इंजिनियर्स नक्की रेषा कशा आखतात? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. आपला तिसरा टप्पा सुरू होतो, फोटोलिथोग्राफी. हे नावच खूप काही सांगून जातं. प्रकाशाचा वापर करून कोरीव काम करणं. हो, फोटो म्हणजे प्रकाश आणि लिथोग्राफी म्हणजे कोरीव काम. यात वेफरवर फोटोरेसिस्ट नावाच्या एका विशेष रसायनाचं कोटिंग केलं जातं. त्यानंतर त्यावर एक मास्क लावून अल्ट्राव्हायोलेट म्हणजे UV प्रकाश टाकला जातो. हे अगदी जुन्या काळातल्या कॅमेऱ्याच्या फिल्म डेव्हलपिंगसारखंच वाटतं. हे अगदी तंतोतंत जुन्या फोटोग्राफीसारखंच आहे. फक्त इथे आपण प्रकाशाचा वापर करून सिलिकॉनवर एका परिपूर्ण जंक्शनचा नकाशा छापत असतो. नकाशा छापत असतो. हो, हे बघा, फोटोरेसिस्ट हे असं रसायन असतं जे UV प्रकाशाला प्रतिसाद देतं. आपण जो मास्क वापरतो तो एका प्रकारचा स्टेन्सिल असतो. हां, स्टेन्सिल. ज्या भागातून प्रकाश आरपार जातो तिथलं फोटोरेसिस्ट रसायन मऊ किंवा कडक होतं. आणि या प्रक्रियेतून आपण हे निश्चित करतो की आपल्याला नेमकं जंक्शन कुठे तयार करायचं आहे. हा तो टप्पा आहे जिथे खऱ्या अर्थाने ब्लूप्रिंट प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होते. म्हणजे प्रकाशाचा वापर करून आपण एक प्रकारचा साचा किंवा खूण तयार केली. पण अजूनही तो सिलिकॉन डायऑक्साईडचा थर तसाच आहे ना? हो, तो थर तिथेच आहे. मग त्या खुणेच्या ठिकाणी आपल्याला आतल्या मूळ सिलिकॉनपर्यंत पोचावं लागेल आणि त्यासाठीच चौथा टप्पा आहे एचिंग. अगदी बरोबर. यात वेट किंवा ड्राय एचिंगचा वापर केला जातो. ज्या भागात आपण फोटोलिथोग्राफीच्या मदतीने खूण केली होती तिथला सिलिकॉन डायऑक्साईडचा थर रसायनांनी किंवा प्लाझ्माने अक्षरशः खाऊन टाकला जातो. हो, म्हणजेच काढून टाकला जातो. आणि यामुळे होतं काय, तर त्या संरक्षक चिलखतामध्ये एक अत्यंत अचूक अशी खिडकी म्हणजे विंडो तयार होते. आणि आजूबाजूला सगळीकडे SiO2चं संरक्षण असतंच. नक्कीच. फक्त त्या खिडकीतून आतला मूळ शुद्ध सिलिकॉन उघडा पडतो. एचिंगची ही प्रक्रिया अतिशय नियंत्रित असते. ही खिडकी उघडणं अत्यंत आवश्यक असतं, कारण याच खिडकीतून आपण डोपिंगसाठी रस्ता तयार करतो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने मुख्य जादू सुरू होते. आपण 5व्या टप्प्यावर आलो आहोत, डोपिंग. हां, सूक्ष्मातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आत्तापर्यंत आपण फक्त पूर्वतयारी करत होतो. पण इथे प्रत्यक्ष PN किंवा PIN जंक्शन तयार केलं जातं. आपल्या संदर्भ साहित्यात PN आणि PIN अशा दोन्ही प्रकारांचा उल्लेख आहे. पण उद्योगांमध्ये PIN फोटोडायोडला जास्त पसंती दिली जाते. हो, PIN जास्त वापरतात. जर P आणि N हे दोन मुख्य भाग प्रकाशावर प्रतिक्रिया देऊन करंट तयार करत असतील, तर हा मधला I म्हणजे इंट्रिन्सिक लेयर नक्की काय करतो? हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. कल्पना करा की P आणि N हे दोन अत्यंत गजबजलेले आणि गर्दी असलेले जिल्हे आहेत. गजबजलेले जिल्हे. जर प्रकाशाचा कण म्हणजे फोटॉन या गर्दीत पडला तर त्याला तिथे काम करायला फारशी जागा मिळत नाही. पण PN जंक्शनमध्ये या दोन गजबजलेल्या जिल्ह्यांच्या मध्ये एक इंट्रिन्सिक लेयर असतो. इंट्रिन्सिक म्हणजे अनडोप्ड केलेला. अगदी बरोबर. हा एक पूर्णपणे मोकळा असा रिकामा रस्ता किंवा हायवे दिला जातो. या मोकळ्या भागालाच आपण डिप्लिशन रिजन म्हणतो. अच्छा. जेव्हा प्रकाश या मोठ्या मोकळ्या भागात पडतो तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होतात आणि ते वेगाने वाहू शकतात. डिप्लिशन रिजन जेवढा मोठा तेवढी सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणूनच उच्च कार्यक्षमतेसाठी नेहमी PIN फोटोडायोड्स वापरले जातात. हे उदाहरण खरंच खूप चपखल आहे. तो मधला रिकामा हायवे प्रकाशाला आपलं काम करण्यासाठी पूर्ण वाव देतो. हो, नक्कीच. पण हा P आणि N रिजन तयार करण्यासाठी म्हणजेच डोपिंग करण्यासाठी डिफ्युजन किंवा आयन इम्प्लांटेशन या पद्धती वापरल्या जातात ना? हो, याच पद्धती वापरतात. आयन इम्प्लांटेशन म्हणजे तर अक्षरशः दुसऱ्या मूलद्रव्याचे अणू अत्यंत वेगाने सिलिकॉनवर आदळणं. जर आपण इतक्या वेगाने अणूंचा मारा त्या सिलिकॉनवर करत असू तर आपण जो वेफर इतक्या मेहनतीने स्वच्छ केला होता त्याच्या मूळ क्रिस्टल रचनेचं नुकसान होत नसेल का? नक्कीच होतं. आयन इम्प्लांटेशनची प्रक्रिया ही मायक्रोस्कोपिक पातळीवर एखाद्या युद्धभूमीसारखी असते. युद्धभूमी? बापरे. हो, कारण आपण जबरदस्तीने बोरॉन किंवा फॉस्फरसचे अणू सिलिकॉनच्या शांत आणि व्यवस्थित रचनेत घुसवतो. यामुळे क्रिस्टल डॅमेज होतो. तिथे एक प्रकारची अनागोंदी माजते. मग हे उपकरण काम कसं करणार? जर आपण उपकरण याच अवस्थेत ठेवलं तर ते अजिबात काम करणार नाही. आणि म्हणूनच या प्रक्रियेला लागूनच पुढचा म्हणजे 6वा टप्पा येतो,
ॲनिलिंग. म्हणजे ॲनिलिंग ही डॅमेज कंट्रोल किंवा दुरुस्तीची प्रक्रिया आहे तर? अगदी बरोबर ओळखलत. ॲनिलिंगमध्ये वेफरला पुन्हा एकदा उच्च तापमानावर तापवलं जातं. उष्णता मिळाल्यामुळे ते विस्कळीत झालेले सिलिकॉनचे अणू पुन्हा एकदा त्यांच्या योग्य जागी जाऊन बसतात. आणि क्रिस्टलचं झालेलं नुकसान भरून निघतं. हो, पण यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपण जे नवीन अणू म्हणजे डोपंट्स आत घुसवले होते ते या उष्णतेमुळे ॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेट होतात म्हणजे ते सिलिकॉनच्या मूळ रचनेशी एकरूप होतात का? हो, आणि या प्रक्रियेमुळे उपकरणाच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज सुधारतात आणि ते जंक्शन विजेचं वहन करण्यासाठी खऱ्या अर्थाने तयार होतं. अप्रतिम. म्हणजे आता आपलं पीएन जंक्शन तयार झालंय, डॅमेज कंट्रोलही झालाय आणि ते काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. बरोबर. पण हे उपकरण प्रकाशावर चालणार आहे. जर प्रकाश आतच गेला नाही तर प्रकाशाचा मार्ग मोकळा कसा होणार? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सिलिकॉन स्वतः एक चमकदार पदार्थ आहे आणि चमकदार पृष्ठभागावरून प्रकाश परावर्तित होतो. म्हणूनच 7वा टक्का येतो अँटी रिफ्लेक्शन कोटिंग. यात सिलिकॉन नायट्राइड किंवा सिलिकॉन डायऑक्साईडचं एक अत्यंत पातळ कोटिंग दिलं जातं. हे अगदी चष्म्याच्या लेन्सवर असलेल्या अँटी ग्लेअर कोटिंगसारखंच काम करतं. हो, संकल्पना अगदी तीच आहे. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन कमी करणं हा याचा उद्देश असतो. म्हणजे जास्तीत जास्त प्रकाश आत जाईल. अगदी बरोबर. जेव्हा प्रकाश किरण फोटोडायोडवर पडतो तेव्हा काही भाग वाया जाण्याची शक्यता असते. हे कोटिंग बहुतांश प्रकाश किरणांना आत प्रवेश करण्यास मदत करतं. जेवढा जास्त प्रकाश आत जाईल तेवढी कार्यक्षमता वाढेल. हे तर अगदी लॉजिकल आहे. आता आपल्याला या उपकरणात तयार झालेली वीज बाहेर काढायची आहे आणि त्यासाठी 8वा टप्पा आहे मेटलायझेशन. हो, मेटल कॉन्टॅक्ट्स तयार करणं. वीज वाहून नेण्यासाठी ॲनोड आणि कॅथोड तयार करावे लागतात. यासाठी ॲल्युमिनियम, टायटॅनियम किंवा सोन्याचा वापर करून धातूचा थर दिला जातो. पण इथे माझ्या मनात एक शंका उपस्थित होते. कोणती शंका? आपण आताच प्रकाशाला आत घेण्यासाठी अँटी रिफ्लेक्शन कोटिंग लावलं आणि लगेचच आपण त्यावर धातूचा थर देत आहोत. जर वर धातूचा थर दिला तर प्रकाश अडणार नाही का? हा अगदी रास्त विचार आहे. जर आपण संपूर्ण पृष्ठभागावर धातूचा सलग थर दिला तर प्रकाश आत जाऊ शकणार नाही. मग इंजिनियर्स काय करतात? म्हणूनच प्रकाश अडू नये यासाठी अत्यंत पातळ आणि जाळीदार म्हणजेच ग्रिड किंवा फिंगर स्ट्रक्चर वापरलं जातं. हे एखाद्या खिडकीला लावलेल्या पातळ गजांसारखं असतं. म्हणजे गजांमधून जसा प्रकाश सहज आत येतो तसाच. अगदी तसंच. या अत्यंत पातळ धातूच्या रेषांमधून प्रकाश सिलिकॉनपर्यंत सहज पोहोचतो. यामुळे धातूचं कामही होतं आणि प्रकाशही अडत नाही. क्या बात आहे. खिडकीच्या गजांचं उदाहरण अगदी अचूक आहे. आता आपण या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेच्या अगदी अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. 9वा आणि 10वा टप्पा. संरक्षण आणि अंतिम रूप देण्याचे टप्पे. हो, 9वा टप्पा आहे पॅसिव्हेशन. आपण इतक्या मेहनतीने नॅनोमीटर पातळीवर जी रचना तयार केली आहे ती अतिशय नाजूक असते. त्यामुळे पृष्ठभागाचं रक्षण करणं गरजेचं असतं. बरोबर. पॅसिव्हेशनमध्ये पृष्ठभागाचं ओलावा आणि दूषित घटकांपासून म्हणजे कंटॅमिनेशनपासून संरक्षण केलं जातं. आणि यानंतर येतो शेवटचा टप्पा डायसिंग अँड पॅकेजिंग. वेफरला छोट्या चिप्समध्ये कापणं आणि पॅकेजमध्ये बसवणं. पण हे पॅकेजिंग थोडं वेगळं असतं. यात एक ट्रान्सपरंट विंडो किंवा लेन्स बसवलेली असते. अच्छा. या लेन्समुळे प्रकाश सहजपणे आत प्रवेश करू शकतो आणि थेट त्या चिपवरील जंक्शनपर्यंत पोहोचू शकतो. तर असा हा 10 टप्प्यांचा प्रवास आहे. एक साधा सिलिकॉन वेफर एका अत्यंत कार्यक्षम फोटोडायोडमध्ये रूपांतरित होतो. अगदी. संपूर्ण प्रक्रियेची उजळणी करण्यासाठी आपल्याकडे एक सोपी ट्रिक आहे. ती ट्रिक कशी आहे? पॅटर्न, डोपिंग, डिप्लिशन, लाईट कॅप्चर, पॅक. ही खूप छान ट्रिक आहे. म्हणजे सुरुवातीला पॅटर्न बनवा, मग डोपिंग करा, त्यातून डिप्लिशन रिजन मिळवा, प्रकाशाला पकडण्यासाठी सोय करा आणि शेवटी सुरक्षितपणे पॅक करा. हो, या सूत्राने सगळं लक्षात राहतं. आणि याचे उपयोग बघायला गेले तर ऑप्टिकल कम्युनिकेशन, लाईट सेन्सर, IR रिसीव्हर आणि सोलार सेलमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सोलार सेलची संकल्पना सुद्धा सारखीच आहे ना? हो, ती संकल्पना खूप मिळती-जुळती आहे. आणि उद्योगातील एक मोठं उदाहरण द्यायचं झालं तर उच्च कार्यक्षम फोटोडायोड्स बनवण्यात हमामात्सू फोटॉनिक्स या कंपनीचं नाव प्रसिद्ध आहे. हमामात्सू फोटॉनिक्स. खूपच रंजक. आता ऐकणाऱ्यांनी ही सगळी तांत्रिक माहिती का लक्षात ठेवावी? कारण हे तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. अगदी. कारण दररोज जेव्हा आपण टीव्हीचा रिमोट वापरतो किंवा ऑप्टिकल फायबरद्वारे वेगवान इंटरनेटचा वापर करतो तेव्हा प्रकाशाचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करण्याचं काम हे 10 टप्प्यांतून बनलेलं छोटंसं उपकरण करत असतं. होय,
हे मायक्रोस्कोपिक तंत्रज्ञान आपल्या डिजिटल जीवनाचा कणा आहे. चर्चेचा शेवट करताना मी ऐकणाऱ्यांसमोर एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडू इच्छिते. नक्कीच. आपण पाहिलं की सोलर सेल्स आणि फोटोडायोड्स या दोघांचाही मूळ गाभा प्रकाशाला पकडून त्याचं ऊर्जेत किंवा माहितीत रूपांतर करणं हाच आहे. तर भविष्यात असं होऊ शकेल का की आपल्या सभोवतालचं प्रत्येक उपकरण एकाच वेळी स्वतःची ऊर्जा निर्माण करेल आणि डेटा ट्रान्समिट करेल? हा खूपच मोठा विचार आहे. जर प्रकाशानेच ऊर्जा आणि माहिती दोन्ही वाहून नेले तर भविष्यातील तंत्रज्ञानाचं स्वरूप किती आश्चर्यकारक असेल. याच एका रंजक प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. यावर नक्की विचार करा.